तिखट, गोड, आंबट असं जिऱ्याचं सार. इंद्रायणी भाताचं आणि याचं कॉम्बिनेशन म्हणजे स्वर्गसुखच. सगळ्यात आधी एका भांड्यात एक मोठा चमचा जिरे, 3-4 मिरी, बेडगी मिरच्या आणि धने घालून व्यवस्थित भाजून घ्यायचं. मसाला भाजल्याचा वास यायला लागला की त्यात 4 मोठे चमचे सुकं खोबरं घालून भाजायचं. भाजताना थोडंसं तेल घालायचं. थंड झाल्यावर एका मिक्सरच्या भांड्यात काढून त्यात भिजवलेले तांदूळ घालायचे. आता त्यात थोडं पाणी घालून मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची. ती एका भांड्यात काढायची आणि त्यात ताक किंवा पाणी घालायचं. त्यात थोडा चिंचेचा कोळ घालायचा आणि व्यवस्थित मिक्स करायचं. दुसरीकडे फोडणी पात्रात तेल घालायचं. त्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि हिंग घालायचा. तो भाजला की त्याच्यात लसूण घालायचा आणि लाल मिरची घालायची. हिंग आणि हळद घालून मिक्स करायचं आणि ती फोडणी सारावर ओतायची. आता फोडणी व्यवस्थित मिक्स करून भांडं गॅसवर ठेवायचं. सार शिजलं की मग त्याच्यात चवीपुरतं मीठ घालायचं आणि गॅस बंद करायचा. वरून कोथिंबीर टाकायची आणि गरम गरम सार भातासोबत खायचं. त्यावर एखादी तुपाची धार टाकायची. सोबत एखादा पापड असेल तर खूप छान लागतं.